राज्यामध्ये नाही तर देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सायबर क्राईमचं प्रमाण जे वाढलेलं आहे। मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या ठिकाणी MMR मध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्या स्थानिक लेवलला सायबर क्राईमचे अवेअरनेस चालू आहे। सध्या आपल्या दत्ता नलावडे सर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की मुंबईमध्ये कशा प्रकारचं सायबर अवेअरनेस सुरू आहे। सर, 1100 कोटी जवळपास 1200 कोटी जवळपास 11 महिन्यात मुंबईमधून सायबर क्राईमची चोरी झालेली आहे आणि यावर लक्ष ठेवून आपण कशा प्रकारे सायबर क्राईमचा अवेअरनेस करताय? मुंबईमध्ये 5 नव्यानं स्थापन करण्यात आलेली सायबर पोलीस स्टेशन्स तसेच मुंबईमध्ये कार्यरत असणाऱ्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सायबर सेलची स्थापना करण्यात आलेली आहे। इथे PI दर्जाचे तसेच PSI API दर्जाचे अधिकारी कार्यरत आहेत। तसेच प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये PRO म्हणून एक पोलीस निरीक्षकांची सुद्धा नेमणूक मुंबईमध्ये पहिल्यापासून असते। या सर्वांच्या माध्यमातून शाळा, कॉलेजेस, विविध संस्था, त्याच्यानंतर अनेक कॉर्पोरेट ऑफिसेस यांच्यापर्यंत पोहोचून सायबर अवेअरनेस वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे केला जातो। सायबर क्राईम हा नव्या युगाचा हा एक गुन्ह्यांचा प्रकार आहे। याच्यामध्ये सायबर क्रिमिनल्स नेहमीच वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत असतात। सध्या सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात जर कोणता सायबर क्राईम होत असेल तर तो इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आहे। आपल्याकडे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचं प्रमाण वाढलेलं आहे। हा सगळा ट्रेंड बघता शेअर मार्केटमध्ये जे लोक गुंतवणूक करून चांगला नफा मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत, अशा लोकांना काही फ्रॉडस्टर्स अप्रोच होतात। त्यांच्याकडून सदर रक्कम इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली घेतली जाते आणि मग सडन त्यांनी स्वतःची रक्कम मागितल्यानंतर हे लोक गायब झाल्याचे दिसतात आणि मग विक्टिम्सला लक्षात येतं की त्यांची फसवणूक झालेली आहे। दुसरा असाच प्रकार आहे की जॉब रॅकेट ज्याला म्हणतो, तुम्हाला नोकरी देतो किंवा घर बसल्या तुम्हाला काही काम करता येईल, याच्यामध्ये यूट्यूबच्या व्हिडिओजला लाईक करणं, काही व्ह्यूज पोस्ट करणं अशा स्वरूपाचं काम आहे। याच्याही माध्यमातून फसवणूक होते। आणि तिसरा एक प्रकार अस्तित्वात आहे सध्या, ज्याला डिजिटल डिटेन्शन म्हटलं जातं। तर याच्यामध्ये लॉ एन्फोर्समेंट एजन्सीचे आम्ही अधिकारी आहोत असं दाखवून लोकांवर एक दबाव निर्माण करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रकार चालतो। तर हे असे वेगवेगळे प्रकार सध्या दिसत आहेत। यासाठी लोकांनी खरं तर सजग राहणं गरजेचं आहे। डिजिटल डिटेन्शन असेल किंवा शेअर मार्केटमधील इन्व्हेस्टमेंट असेल, अशा बाबतीत कोणीही तुम्हाला अप्रोच झालं तर त्याचा चौकसपणे विचार करणं गरजेचं आहे। खरोखर अशी योजना असू शकते का, ज्या इन्व्हेस्टमेंट एजन्सीला मी माझे पैसे सोपवतो ती खरोखर अस्तित्वात आहे का, या गोष्टी आपण बघणं गरजेचं आहे। तसेच जे लोक लॉ एन्फोर्समेंट एजन्सीच्या नावाने धमक्या देतात किंवा प्रेशर तयार करण्याचा प्रयत्न करतात, ही खरोखर त्या एजन्सीच्या आहेत का, याचाही आपण थोडंसं तपासणी करणं आवश्यक आहे। याही केसेसमध्ये कोणत्याही दबावाला बळी न पडता सत्सद्विवेक बुद्धीने जर आपण आपले निर्णय घेतले तर मात्र आपण याच्यापासून वाचू शकू आणि याच मार्गाने नागरिकांनी जावं आणि स्वतःचा बचाव करावा। ज्यावेळी पोलीस प्रशासन म्हणून मदतीची आवश्यकता असेल त्यावेळेला त्यांनी पोलिसांकडे यावं। पोलीस नेहमीच 24 तास तत्पर आहेत या सगळ्या गोष्टींवर काम करण्यासाठी। मुंबई पोलीस 24 तास तत्पर आहेत या गोष्टीसाठी काम करण्यासाठी। राहुल कांबळे, NDTV मराठी।